हो संजनाच्या बाबा, आता आपल्याला संजनाच्या लग्नात आता डाळ वाढता लागेल ना. हा, तर मी काय म्हणतो, एखादा 20 किलोचा कट्टा घेऊन आले असते तर डाळीचा. हा, एखादा कट्टा घेऊन या. कसा लग्नातही काम येते आणि पाहुणे परी राहिले म्हणजे तवही पाहिजे वरण बनवाले, आणि वर्षभर मग आपल्याला लागणच. हा, मग तर घेऊन या ना मग 20 किलोचा एखादा कट्टा. अहो संजनाची आई, ह्या वर्षी आता तुरीचे भाव वाढले. हा, तूर पोचली आता 10,000वर. त्याच्यानं कसं आहे, तुरीचा कट्टा आता लय महाग भेटून राहिला. हा, लय महाग पडला ना तुरीचा कट्टा. त्याच्यानं आता काय करू, मी असा विचार केला की बाबा तुरीचा कट्टा घेतल्यापेक्षा मस्त 50 किलो आपण काय करू, 50 किलो आपण तुरीच घेऊन घेऊ विकत. आणि मस्त तेवढ्या याच्यात तर किती सारी डाळ बनवून होते आपल्याला. 50 किलो डाळ बनवून जाते ना. काय भाव पडते म्हणजे आपल्याला? हा, डाळ सस्ती पडन का तूर विकत घेऊन त्याची डाळ बनवणं स्वस्त पडन आपल्याला? आता पाय, आता तूच विचार कर, 10,000 रुपये क्विंटल आता तूर चालू आहे. तर आपण काय करू, 50 किलो तूर घेऊन घेऊ 5,000ची. आणि घरीच ते फिलो फालो करून वाळू उडो करून मस्त घरूनच डाळ बनवून आणू त्याची चक्कीवरून. 5,000 आपली मस्त 50 किलो डाळ बनते. आणि त्याच्यात जर समजा आता तू जर डाळीचा कट्टा आणशील तर 20 किलोचा डाळीचा कट्टा 3,500-4,500 होईल. हा, मग मग आपल्याला डाळ सस्ती पडते ना. आपले तुरी तुरी विकत आणलेल्या त्याची डाळ बनवून आपल्याला स्वस्तात पडून. तर तेच घेऊन घेऊन म्हणतो. तर ठीक आहे ना. तर मग मग कधी आणता? हा, आता लग्न काय आता जमजम पुढच्या महिन्यात 12 तारखेला आहे. आता राहिलेच किती दिवस आपल्याजवळ? हा, 14-15 दिवस आहे. तर सगळं टायमावर करा काय, लग्नाच्या 1-2 दिवसा पहिले जा आणि घेऊन या मग. कुठून काय आणता तुरी तर? हा, कुठून काय आणायच्या आहे, त्या राजूची इथं आहे तुरी. तर त्याला म्हटलं भाऊ, म्हटलं बा 50 किलो तुरी देजो म्हटलं मला. जे काय होते जो भाव चाललाय तो भाव घेऊन घेतो. तर त्यानं ठेवल्या माझ्यासाठी 50 किलो अलगच काढून ठेवल्या. तर आज जातो आता आणि घेऊन येतो मग. तर जा ना. तर मग जा, चालले जा आणि घेऊन या तुरी. हा, तुरी घेऊन या. मग मी कसं आहे त्याला फिलो फालो करतो, अजून मग वाढवा लागन. हा, मग अजून डाळ डाळ बनवायला डाळ वडलाला घेऊन जा. तर जा बक बक घेऊन या. कसं आहे अजून बाकीचं हे आहे ना आपल्याला. हा, किराणा फिराणा आणून ठेवून द्या म्हणतो. 2 दिवस झाले ते किराण्याची पट्टी बनवून ठेवली, त्या आचारापासून लिहून ठेवला किराणा. आणि तुम्ही बनवायचेच राहिले आज. अहो तर आज चाललो ना संजनीची आई, आज चाललाच जातो. आता काय लग्नाचे कामात आपले जास्तीत जास्त कामं तर निपटलेच आहे. पोरापोरीचे कपडे घेऊन झाले, कपडे शिवसावही झाले. ते सगळं झालंच आहे. आता हे थोडंसं आता काय घरगुती काम राहिलं. तर आज मी तूर तूर पाहायला चालला जातो, तूर घेऊन येतो. आणि तिकडच्या तिकडे किराणा टाकायला जातो. त्याला म्हणतो भाऊ, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तू किराणा काढून ठेव म्हणतो. तोच किराणा झाला तर किराणा आणि ते तुरी एकाच्या ऑटोत भरून घेऊन येतो म्हणतो मग. आणि ते मंडप संग बोलले का हो तुम्ही? हा, मंडपवाल्या संग बोलले काय तर बुक करून ठेवून द्या ऍडव्हान्स देऊन. हा, आमची तुम्हाला 12 मार्चला लग्न आहे म्हणा. हा, तर ज्या हिशोबानं पाहिजे तुम्हाला जेवढ्या पाहुण्यासाठी तेवढा मंडप ऍडव्हान्स देऊन रेडी ठेवून द्या. हा, आपली तारीख तिथं बुक करून ठेवून द्या. मग काय टायमावर पाहिजे वाढवा. हा हा, आज जातो मी शांतारामला घेऊन चालला जातो. त्याच्या कसं आहे, तिथं मित्राचंच मंडप डेकोरेशन आहे. तर जातो मी आणि घेऊन जातो त्याला ना, ते करून घेतो काय आहे तर. चाल मग आता पहिले हे डाळ म्हणतो, पहिले तुरी आणि ते किराण्याचं पाहतो मी काय आहे तर बोलतो मग तिकडून आल्यावर तुझ्या संग. बरं बरं, ठीक आहे या. तेवढं काम करून टाका फक्त. किराणाही होऊन जाते आणि आपल्या तुरी होऊन जाते. दे मग ते किराण्याची चिठ्ठी दे बरं, कुठं ठेवली तर. जातो भक्कन टाकून देतो किराण्याची चिठ्ठी दुकानात. हो हो, थांबा देतो तुम्हाला. राजू भाऊ, ओ राजू भाऊ, काय करून राहिला का? काही नाही का शांताराम भाऊ, बसलो होतो टीव्ही पाहत. बोल ना, काय म्हणतो? अगं राजू भाऊ, मी काय म्हणतो, तो ते मागच्या वेळेस बोललो होतो ना मी तुझ्या संग, का बा मला 50 किलो तुरी देतो बा म्हणून. तर ठेवल्या का तुरी त्या? ठेवल्या तुरी? ठेवल्या असेल तर देऊन टाक म्हणतो. घेऊन जातो आता, मोजमात करून ठेवून देऊ इथं अंगणातच. आणि तेच मग दुपारी किंवा संध्याकाळी किंवा उद्या घेता मी किराणा घेऊन येईन, ह्याच रस्त्यानं जाईन इकडून ऑटो घेऊन. तर एका याच्यातच कसं आहे, माझ्यात किराणाही चालला जाते आणि तुरी चालल्या जाते म्हणतो. म्हणून तुले का बा तुरी जर असं ठेवल्या तर मोजमात करून पैसे घे काय करून मोकळं होऊन जाऊ म्हटलं आपण. तू सांगशील ना मी काम नाही करणार, असं कधी होईन काय का शामराव भाऊ? हा, तर तुरी ठेवल्या ना तुझ्यासाठी, बाकी ऐकल्या म्या. जो भाव भेटला त्या भावात इकून टाकल्या. आणि तुझ्यासाठी 50 किलो ठेवल्याच आहे तुरी. हा, म्हटलं थोड्याशा घरच्यासाठी काढून ठेवल्या. दायदाना करायला लागते की नाही आपल्याला. हा, इकून तिकून दाय आणल्यापेक्षा आपल्याजवळ तुरी राहतेच. त्याच मस्त भाडलं करून आणल्या का त्याच आपल्याला वर्षभर दाय खाणं नाही होत. तर तुझ्यासाठी आहे ना 50 किलो ठेवल्या आहे तुझ्यासाठी. तर ठीक आहे ना, मग एक काम कर, ठेवलं आहे म्हणतं तर मग कट्टा वट्टा कसं काय इथच्या इथं मोजून ठेवून देऊ. आणि जाता जाता घेऊन जाईल मग मी ऑटोत. कट्टा गिट्टा पाहून घे. मी आता पहिलेच मोजून ठेवला आहे. आता त्या दिवशी ते तुरीवाले आले होते की नाही. हा, घरच्या तुरी विकल्या, त्याच्यात जोडी इलेक्ट्रॉनिक काटा होता. आपल्याजवळ कुठं काट्यानं फाटे का? तर त्याच्याच काट्यानं मी मोजमाच करून बरोबर 50 किलो एका चुमडीमध्ये शिवसा करून ठेवले आहे. हा, जेव्हा तुझ्या ऑटो आणशील तेव्हा मी हे इथं अंगणात ठेवून देतो. किंवा आता घरीच आहे, आता वावराचे कामं धंदे झाले सगळे मोकळे. तर आता घरीच आहे, जेव्हा काही येशील तर मला फोन लावतो किंवा आवाज देतो, तर घेऊन जातो. बरं ठीक आहे मग राजू भाऊ, जाता जाता घेऊन जाईन मग मी कट्टा. तुला आवाजच देईन मग, तसं आहे ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना. बरं चाल बा मग राजू भाऊ, किराणाची चिठ्ठी लिहून देऊन देतो म्हणतो. आणि किराणा काय आहे सगळा घे काय करून ठेवून देतो. आता राहिलीच किती दिवस, आता 10-12 दिवस राहिले भाऊ आता पुरीच्या लग्नाले. तर आता सगळं एक काम उरकावं लागेल. आणि पत्रिका आहे हिची अजून थोड्याशा 2-3 ठिकाणच्या पत्रिका राहिल्या. त्याही आता आज तर काही जाणं नाही होत माझ्या. आज पूर्ण दिवस इकडेच जाते ह्याच कामाधंद्यात.
तर कॅटरस पाहिणं, बिछायतवाल्याचं हे करणं ते करणं, किराणा आहे हे ते आज निपटून टाकतो इच्छा कामं सगळे. आणि मग उद्या चालला जातो म्हणतो पत्रिका वाटायला. थोडेसे ते एका साईडचे 4-5 गावं राहिले होते, तर देऊन टाकतो मग उद्या तिच्या पत्रिका. पाय हिशोबानं जसं ऍडजस्ट होते त्या हिशोबानं करून टाक कामं. आज आहेच म्हणतो इथं गावात, तर आज इथच्या कामं सगळे निपटून टाक. उद्या गिद्या चालला जातो मग पत्रिका वाटायला. हो तसंच करायला लागणार आता राजू भाऊ. चाल बा येतो मग. बरं ये मग. अरे नमस्कार हो शामराव भाऊ, लय दिवसाच्या बाद आले भाऊ तुम्ही, तर भेट द्यायला. काय करता भाऊ विनायकराव, आता महिन्याभरापासून आता कसं आहे लग्नाची भानगड आहे मागं, तर इकडे तिकडे घुमणं फिरणं आणि कामं धंदेच चालू आहे भाऊ. फुरसतच नाही भेटून राहिली माणसाले. काय यावं म्हटलं मग इकडे तिकडे, म्हणून कुठे आले होतच नाही तर आपलं कसं आहे हप्त्यातून 2-3 गाव तर येऊच आपण संध्याकाळी इथं बसाले मस्त गोष्टी माता करत. उरकले का मग आता लग्नाचे कामं? कुठं का विनायकराव, कुठं उरकले कामं? अजून चालूच आहे बाबा डोक्या मागं कामं. कामं उरकते का एवढ्या लवकर? तरी अर्धे पर्धे कामं तर निपटलेच असेल ना म्हणा. आता किती तारखेचं काढलंय लग्न? लग्न पाहून घ्या विनायकराव, आता 12 मार्चचं लग्न आहे. अर्ध्या पर्ध्यापेक्षा तर जास्त कामं उरकले म्हणा. आता फक्त कसं आहे चिल्लर चल्लर घरगुती कामं राहिले. आता जसं आहे किराणा आणणं आहे, डाळ आहे, दाणा आहे, दळून आणणं आहे, गहू घी. बस आता हे सगळे चिल्लर चल्लरच कामं राहिले. हे सगळे कामं झाले निपटले मग. आणि मेन म्हणजे माझ्या पत्रिका राहिल्या ना वाटायच्या, इकडल्या तिकडल्याच पत्रिका. मग 1-2 दिवसात पत्रिका वाटायचं काम होऊन जाते. मग फक्त गावातल्याच राहते, तर परवा गिरवा गावात देऊन देतो सगळेले, झालं मग काम. हो बाकीचे कामं नंतर करून घ्यायचो शामराव भाऊ, पण पहिले ते पत्रिकाचं पाहून घे. कोणी म्हणते ना मग टायमावर दिल्ली पत्रिका, टायमावर दिल्ली पत्रिका. कायले फालतू आपण हे करायचं, पट्टकन वाटवूट करून मोकळून जायचं, येणार येत राहते मग. कुठून काढलंय लग्न? हॉल गिल केलाय का एखादा? नाही नाही विनायकराव, हॉल गिल नाही केला. कुठं वा गरीबाचे लग्न आता कुठं एवढं फालतू खर्चात पडा. हॉल गिल नाही केला. मस्त आपल्या घरासमोर असतं लय मोठीच जागा आहे, तिथंच म्हटलं मंडप टाकून घ्या, मंडप डेकोरेशन करून घेतो तिथंच. तिथच्या तिथं होऊन जाते. काय लय हॉलनं फॉल करावं लागते, तिथंच तर कमी खर्चात मस्त बजेट बसून जाते. ठीक आहे राजू, तुमच्या घरासमोर जागाशी एवढी मोठी आहे तर तिथंच तर 100-200 लोकांचा 200 लोकांचा कार्यक्रम तर आरामात होते. तर तसं करा, मस्त कमी याच्यात दन्न होऊन जाते मस्त. नाही तर काय हो विनायकराव, तिथच्या तिथंच मस्त कार्यक्रम होऊन जाते. आणि गाड्या घोड्या लावायला मोठी जागा आहे, गाड्या घोड्याही लावते आणि 200 लोकांचा कार्यक्रम तर आरामात होते. आणि बरं मी काय म्हणतो विनायकराव, आपली काय म्हणते बा तो आता लग्नाचा किराणा आहे, लग्नाचा किराणा आणि एका ना म्हटलं घरचाही किराणा आहे, तर दोन्ही किराणा भरून घेतो. तर चिठ्ठी दिली मी पोराले मग आधी. तर आज संध्याकाळपर्यंत किंवा मग उद्या संध्याकाळपर्यंत काढून ठेवता एवढा बी किराणा. ठीक आहे ना शामराव भाऊ, आजच काढायला लावतो ना, आजच संध्याकाळी होऊन जाते सगळं. घेऊन जाता मग संध्याकाळीच किराणा. ठीक आहे ना विनायकराव, मग आज संध्याकाळी येतो. किती वाजता येऊ मग? तुम्ही या मस्त शामराव भाऊ, संध्याकाळी या. रातच्यानी या मस्त 8-9 वाजता शांततेनं. कसं आहे संध्याकाळच्या टायमात थोडीशी गिराईकी राहते, तर घाई गडबड होईल. त्याच्यानं मस्त 8-9 वाजता या, मस्त शांततेनं जेवढाही किराणा आहे सगळं आपण चेक करून घेऊ. आणि तसंच आपण बोऱ्यात भरून घेऊन जाऊ मग ऑटोमध्ये. तर मस्त या 8-9 वाजता. ठीक आहे ना. आणि मी काय म्हणतो विनायकराव, थोडंसं आता किराणाचं कसं आहे ह्या वेळेचे पैसे मांडून ठेव जा. 4-5 हजार रुपये घेऊन घे जा माझ्याजवळून आजच्या दिवसा कॅश. आणि बाकी जेवढे होते तेवढे आपले सगळे मांडून ठेवून दे जा मग. वा वा वा, काही विषय आहे का हो शामराव भाऊ त्याच्यात? लग्न आहे तुमच्या घरी, तुमच्या मागे एवढा खर्च आहे राजू. तर काय होते, घेऊन जाता मस्त, जेव्हा जमन तुमच्याजवळ तेव्हा आणून दे जा, काही विषय नाही. आपलं काय नेहमीच असतं खातं आहेच आता तुमचं आमच्या इथं, तर काही विषयच नाही उधारीचं. घेऊन जाता, मांडमून करून ठेवून दे तुम्ही, देत राहायचा मग आरामात जेव्हा जमले तेव्हा. हो कसं आहे अजून आता माझ्या मागं लय काम आहे. आता अजून मला ते डोने पत्रवाड्या गिलासं अन नाश्त्याच्या प्लेटा, तर नाश्त्याचे चमचं, हे सगळे आणून ठेवावं लागेल ना. त्या आचार्यानं सगळं लिहून ठेवलेलं आहे, तर बाकीचे जे आयटम आहे ते सगळे मला तिकडून आणायच लागते. त्याच्यानं म्हटलं कसं आहे बजेट होऊन जाते राजू पूर्ण टाईट लग्न याच्या कामात. त्याच्यानं म्हटलं की बा जेवढे आहे वरचे तेवढे मांडून ठेवून द्यायचा, बाकीचे आपला हिशोब होत राहते मग जसे जमले जेव्हा जमले तसे. ठीक आहे ना शामराव भाऊ, काही विषय नाही हो, काही विषय नाही, काही काळजी नका करा तुम्ही. घेऊन जा बिंदास, मस्त मांडून ठेवून देतो आरामात, टेन्शन नका घ्या. आता ते डोने गिने म्हणता, तर माझ्या मित्राचं दुकान आहे ना इथंच बाजूनं, त्याच्या शिकून घेऊन घ्या. मस्त चांगल्या याच्यात कमी कमी किमतीत लावून देतोय तो तुम्हाला, ओळखीच्या आहे ना. दुसरीकडे जा अजून फालतू 50-100 वाचन तर तेवढेच आपल्या कमी येते म्हणतो. तर म्हणू काय मग त्याले? हो हो विनायकराव, म्हणून पहा बरं. जमून जाईल एखादी इच्छा, इथं कसं आहे ओळखी पोळखीच्या ना थोडंसं डिस्काउंट देतेच. तर घेऊन टाका, घ्या बरं नंबर त्याचा लावा आणि बोला त्याच्या संग. बरं मी काय म्हणतो, एक काम करा तुम्ही, आता कसं आता सकाळी सकाळी माझ्या गिरायकीचा टाईम राहते, तर तुम्ही काय करा, तुम्ही मस्त संध्याकाळी या, काय काय पाहिजे ते सगळी लिस्ट बनवून या. आणि आपण दोघं जण चाललो जाऊ. जसा तुमचा किराणा झाला मोजमाच करून हिशोब वगैरे मांडमोड करून ठेवलं का आपण जाऊ त्याच्या इथं त्याच्या दुकानात आणि पूर्ण जे जे लागते ते घेऊन घेऊ. मी बोलून घेईन त्याच्या संग डिस्काउंटचं. तर तुमच्याच संग येतो मी, येजा संध्याकाळी मस्त.
ठीक आहे विनायकराव, तसं करतो मग, संध्याकाळी येतो. चला मग बा, आता थोडंसं जातो, अजून इकडले तिकडले माझे थोडेसे कामं आहे, तेवढे निपटून टाकतो आणि येतो मग संध्याकाळी, घेऊन जाईन किराणा. बरं या मग. येत राहत जा इकडे आले म्हणजे. हो जी हो, असं म्हणजे आता आलो एखाद्या डाव तर येईन, थोडंसं बसन मस्त. बरं या मग.